दिलगिरीला मिसळपाव जरा थंड होत होती, त्यामुळे आम्ही म्हणलं थोडा सगळ्या माझ्या बांधवांना भगिनींना आस्वाद घेऊ द्या. आम्ही मुद्दाम म्हणून थोडस लेट आलो. त्यातनं मग तुमची इच्छा असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू शकतो, पण हे तुमचं आमचं प्रेमाचं नातं आहे. तर सर्व पुन्हा एकदा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना आपल्या आमच्या मराठा समाजाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आमचे सहकारी मित्र आहेत, यांना या कार्यक्रमासंदर्भात थोडीशी प्रास्ताविक आपल्याला समजवली जाईल. मग आम्हाला काय तुम्हाला आम्हाला काय विचारायचे ते प्रश्न आपण विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर प्रशांत कदम, संस्थे जय महाराष्ट्र, सर्व पत्रकार आणि मराठी बांधवांना. विषय असा आहे की दिनांक 13 रोजी रसायनिक टाइम्समध्ये एक वृत्त आलं. आमचे बंधू, आमचे सहकारी, आमचे भाऊबंद साबळे साहेब यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने संजोग वाघेरे साहेब जे आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना सरसकट पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याबद्दल आज खुलासा आहे. वास्तविक सांगण्यामध्ये वरिष्ठ आहेत, शेवाळे साहेब आहेत, बाळासाहेब आहेत, सर्व सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी आणि तसेच मराठा संघटना आहेत त्यांचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत. तर त्याचा खुलासा आज आपण इथे करणार आहोत. तर मी शेवाळे साहेबांना विनंती करतो की आपण सुरुवात करावी. धन्यवाद. बोल एक मिनिट, आमचे बंधू जरा बोलतात. मी दीपकदादा पाटील, कांसावरणा पाडोळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मराठा समाजात आम्ही 15 वर्ष काम करतोय. आता जरंगे साहेबांबरोबर आम्ही काम केलं होतं सगळं मराठा मागणी. तर साबळे साहेबांनी भूमिका मांडली होती ती काय आम्हाला पटलेली नाही. कारण सरकारने बऱ्याच 10% बऱ्याच गोष्टी आपल्या सरकारने सकारात्मक दिलेल्या आहेत. तर त्याचा हे करून आम्ही आमची भूमिका आज मांडणार आहोत. बाळासाहेब पाटील साहेब असतील, आमचे बंधू शेवाळे साहेब असतील, असे अनेक जण आम्ही सगळेजण विचारविनिमय करून आज पत्रकार परिषद घेत आहोत आणि आमची जी काय भूमिका आहे त्यानंतर मांडणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना जय महाराष्ट्र. आता काही आमच्या बंधूंनी थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे, ते थोडीशी भर घालून सांगतो की गेल्या 2 दिवसापूर्वी जी बातमी आली त्या बातमीच्या संदर्भामध्ये सकल मराठा समाज म्हणून त्याने एक शब्दाचा उल्लेख केला, परंतु त्या बातमीचं तारतम्य पाहिलं तर सकल मराठा समाजाचा या बातमीशी आणि त्या सपोर्टशी काही संबंध नाही आहे. कारण काही ठराविक लोक आता 30% मराठा समाज इकडे या भागात वावरतोय, परंतु आम्हाला त्या बैठकीची कुठलीही विनंती नव्हती, कुठलाही मेसेज नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिले, त्या लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना सर्वसमान अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिगत ही सपोर्ट केलेला आहे. आणि त्या उमेदवाराला ज्यांनी सपोर्ट केला मराठा समाजाचा त्या सपोर्टला आमचा त्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे आम्ही ते समर्थन दिलं, त्या समर्थनाला आमचा आज जमलेल्या सर्व मराठा समाजाचा विरोध आहे हे आपल्याला माध्यमाला सांगू इच्छितो. सकल मराठा संघ यापूर्वीच सकल मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांनी महायुतीच्या या सर्व उमेदवारांना पहिलं जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे. तरी सुद्धा अनेक शहरामध्ये, अनेक भागामध्ये, अनेक खेडोपाडी अनेक मराठ्याच्या संघटना काम करतात. त्यामुळे व्यक्तिगत एखाद्या संघटनेने एखाद्या उमेदवाराला सपोर्ट करणं हा त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्याला समाज बांधवांना व्यक्ती धरू नये आणि त्याचा खुलासा करण्यासाठी आज आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. तर ही त्या विषयाची माहिती आपल्याला सांगितली. आता याच्याबद्दल आपलं काय आम्हाला विचारायचं आहे आपण विचारू शकता. धन्यवाद. एक मिनिट, थोडस आमचे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब पाटील आपल्याशी थोडा संवाद साधतील. या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून आभार आणि उशीर नेहमीच होतो, तसं यावेळेला पण मनापासून दिलगिरी. आणि इतक्या संख्येनं पत्रकार बंधू खऱ्या अर्थानं उपस्थित राहिले त्यामुळे खरं आज अभिमान वाटला, गर्व वाटला. हा विषय
परवा की कुठे रसायनी टाईपला जो विषय आला असेल, जसं शेवाळे साहेब बोलले की कुठल्याही सकल मराठा समाजाला किंवा इथल्या अनेक मराठा समाजाच्या संघटना आहेत, जवळजवळ 58 मराठा संघटना महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि तिथं कोणालाही कुठं असं विचारलं गेलं नाही की आपण कशा पद्धतीनं सपोर्ट द्यायचा किंवा नाही. सातत्यानं जरांगे पाटलांचं रेकॉर्डिंग सुद्धा आपण अनेक लोकांनी ऐकलं असेल आणि आता इथं आहे सुद्धा, थोड्या वेळा आम्ही ते ऐकू सुद्धा. जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा तेव्हा असं सांगितलं होतं की मी कुठल्याही पक्षाला कुठल्याही संघटनेला सपोर्ट केलेला नाही, करणार नाही. आमच्या जीवावरती कोणीतरी असं उलट सुलट करेल त्याला आम्ही जबाबदार नाही. त्याने हवं तर तुम्हाला या ठिकाणी ऐकून पण दाखवू. स्वतः जरांगे पाटील साहेब जर असं म्हणत असतील की मी ह्या आत्ताच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला निवडून द्या किंवा पाडा असं काही जर मी म्हटलं नसेल, योग्य त्याला जसं आम्ही होतो देशहितासाठी मतदान करा, कोणाला करा हा विषय वेगळा असतो, तसं संदिग्ध काय असेल त्याचा विषय वेगळा आहे. पण क्लिअर कट असं त्या ठिकाणी आपल्याकडे व्हिडिओ ऑडिओ आपल्याकडे दोन्ही जरांगे पाटील साहेबांचं आहे. ते थोड्या वेळानं आपल्याला एक मिनिटाचं आहे, आपल्याला ऐकूनही दाखवतो आम्ही. त्यातून विषय असा होता की खऱ्या अर्थानं अनेक संघटना याच्यामध्ये अनेक वर्षापासून काम करतायत आणि या सरकारनं, म्हणजे मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, तर त्यातून आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. हे आम्ही या ठिकाणी सपोर्ट देतोय म्हणजे काय करतोय की या ठिकाणी आपल्याला फार मागे जायचं नाही. हा लढा 50-60 वर्षापासूनचा आहे. 1982ला कैलास अण्णा पाटील साहेबांनी हे आरक्षण मिळत नाही म्हणून स्वतः गोळ्या कशा घालून घेतल्या, सगळ्यांना सगळंच माहिती आहे. माझ्यापेक्षा जास्त पत्रकार बंधू नाही सगळं माहिती आहे. तेव्हापासून त्या लढा 94चा पुन्हा 97चा आणि हे सगळं होत करत आपण जेव्हा पुढे आलो आणि त्याच्यानंतर मग ते कोपर्डीचं प्रकरण आलं आणि त्याच्यानंतर 58 क्रांती मोर्चे सकल समाजाचे मराठा समाजाच्या रस्त्यावरती उतरले. ते मुकमोर्चे होते, जगाने त्याचं कौतुक केलं, शांततेत निघालेले मोर्चे होते. म्हणजे ही पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली की 1982 पासूनची आता 2014, 18 आणि 24 पर्यंतची. याच्यामध्ये आधी थोडंसं मागे जातो. 2014ला पृथ्वीराज चव्हाण जे माझ्या माहितीप्रमाणे कुठे चुकत असेल तर दुरुस्त करा, मुख्यमंत्री असताना नारायण राणे समिती एक सदस्य समिती नेमली गेली आणि तेव्हा घाई त्या आघाडी सरकारनं निर्णय घेतला आणि मराठ्यांना 16% रिझर्वेशन तेव्हा जाहीर केलं होतं. पण लगेचच ते कोर्टामध्ये टिकलं नाही. ते 2014ची गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर माहिती आहे. 2014 गेल्यानंतर कोर्टात असं म्हणणं होतं की तुम्ही असं एक सदस्य समिती वगैरे अशा सदस्य समितीच्या माध्यमातून या रिझर्वेशनच्या मागे तुम्ही लागू नका. कोर्ट अशा पद्धतीनं रिझर्वेशन तुम्हाला देणार नाही. कारण इंदिरा साहनी जो खटला होता त्याच्यामध्ये 50%ची जी अट होती त्याला आम्हाला ओलांडता येणार नाही, त्याच्या पुढे आम्हाला जाता येणार नाही, म्हणून आम्ही 50%च्या वरती रिझर्वेशन देऊ शकत नाही. द्यायचं असेल तर अपवादात्मक केस असेल तर त्याचा विचार होईल आणि अपवादात्मक केस जर असेल तर त्याला मागासवर्ग आयोगच नेमला गेला पाहिजे आणि तो जर मागासवर्ग आयोग सांगेल की या ठिकाणी मराठ्यांची परिस्थिती शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेली किंवा सामाजिक मागासलेली आहे तरच त्याच्यावर अपवादात्मक परिस्थितीमध्ये इंदिरा साहनी खटल्याचं उल्लंघन करण्याचा विचार कोर्ट करू शकतं, असा तेव्हाचा जजमेंट कोर्टाने दिलेलं आहे. आणि त्याच्याप्रमाणे मग त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा 2014ला मुख्यमंत्री झाले आणि 18ला हे 14ला नारायण राणे समितीचा आघाडीचं जेव्हा आरक्षण कोर्टात टिकलं नाही, पण त्याचा पूर्ण विचार करून देवेंद्र फडणवीस सरकारने त्यावेळा आयोगाची गायकवाड आयोगाची त्या ठिकाणी नेमणूक केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागासवर्ग आयोग नेमला आणि कायदेशीर मार्गानं मराठ्यांना 16%चं रिझर्वेशन जाहीर केलं आणि ते त्याचा कायदाही बनवला. बघा तुम्हाला माहिती आहे ते पुढे गेलं, कोर्टात कोणीतरी त्याला चॅलेंज केलं पण हायकोर्टात सुद्धा ते टिकलं आणि जवळजवळ 4200 लोक अजूनही तेव्हाची आहेत ज्यांना त्याचा फायदा मिळाला नोकऱ्यांमध्ये, ते आजही त्या पदावरती आहेत. पण इतकं चांगलं काम तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला परत चॅलेंज झालं आणि मग ते सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टात मात्र तेव्हा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आलं आणि त्यांना त्या सुप्रीम कोर्टामध्ये बरोबर फेस करता आलं नाही आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी ते रद्द केलं. इतक्यापर्यंत इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा हे लढाई चालू झाले आणि आपल्याला ते टिकवण्यासाठी आत्ताचे या सरकारचे आपले प्रयत्न चालू झाले.
आता देवेंद्र फडणवीस सरकारने काय काय मराठ्यांसाठी केलं हे मी सांगितलं. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सरकार, देवेंद्रजी अजितदादांचं सरकार या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं. त्या 1.5 वर्षात ते सरकार आल्यानंतर या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांनी पुन्हा उपोषण वगैरे सुरू केली आणि मराठा समाजासाठी लढायला सुरुवात केली. खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटला की जरांगे पाटील साहेब अतिशय ताकदीने लढतायत, इतकी उपोषणं करतायत आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला इतके 57-58 मोर्चे निघाले, अनेकांची बलिदानं त्याच्यामध्ये झाली, अनेकांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि त्या माध्यमातून आपण प्रयत्न केले सगळ्यांनी की त्या ठिकाणी एकनाथ शिंदे सरकार असेल किंवा या ठिकाणी देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या सरकारनं एक चांगला निर्णय त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये महत्वाचा काय निर्णय घेतला गेला की त्या ठिकाणी पहिल्यांदा मागणी होती की कुणबी मराठ्यांना, सर्व मराठ्यांना, सकल मराठ्यांना, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावी. या माध्यमातून तिथे शिंदे समिती गठीत केली गेली, न्यायमूर्ती तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच्या माध्यमातून 68 लाख जवळजवळ कुणबी सर्टिफिकेट व्हेरीफाय पण झाली. म्हणजे जर आपण विचार केला तर मराठा समाजाला काय मिळालं, 68 लाख एका घरात एकाला जर मिळालं तर 68 लाख गुणिले 2-4 माणसं जर एका घरात असतील जवळजवळ 1.5 कोटीच्या वरती लोकांना, मराठ्यांना, सकल मराठ्यांना हे कुणबीचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. इतक्या चांगल्या पद्धतीनं जर या सरकारनं मराठा समाजासाठी केलं, तेवढ्यावरती थांबलं नाही. त्याच्यानंतर सकल मराठा सगळ्यांना, सरसकट मराठ्यांना मिळावा, सगळ्या सोयऱ्यांना मिळावे, दुसरी मागणी जरांगे पाटील साहेबांनी केली. त्याच्यामध्ये सुद्धा तोही मुद्दा मान्य करून त्याची अधिसूचना काढली, पण त्याच्यावरती जवळजवळ 5 ते 6 लाख हरकती आल्या. त्या हरकतीचं आता निचरा करायचं काम आता चालू आहे. तो सुद्धा मुद्दा लक्षात ठेवून त्याच्यावरती सुद्धा मार्ग काढण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय. एवढ्यावर हे सरकार थांबलं नाही. याच्यामध्ये 10% SCBCचं आता 10% रिझर्वेशन सुद्धा या सरकारनं पुन्हा, जे देवेंद्र फडणवीस सरकारने SCBCचं रिझर्वेशन 2018ला आम्हाला दिलं होतं, त्या हायकोर्टात टिकलं होतं, सुप्रीम कोर्टात या आघाडी सरकारला टिकवता आलं नाही, तेच पुन्हा आम्ही या SCBCचं रिझर्वेशन 10%चं आता या ठिकाणी जाहीर केलं, त्याचा कायदा केला आणि त्याचं रिझर्वेशनचं इम्प्लिमेंटेशन आता चालू आहे. सगळ्यांना त्या सवलती त्या ठिकाणी मिळत आहेत. अशा पद्धतीने सरकारनं पावलावर पावलं उचलत हे करत असताना सायमल्टेनियसली आमच्या मागण्या होत्या की हे रिझर्वेशन हा आमचा अंतिम ध्येय आहे. रिझर्वेशन मिळेपर्यंत मराठ्यांना ज्या आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिक मागासलेले आहेत त्या सगळ्यांना कुठेतरी शैक्षणिक सवलती, नोकरी सवलती मिळाव्यात, म्हणून आम्हाला कुठेतरी सपोर्टिंग काहीतरी तुम्ही गोष्टी कराव्यात. त्या पद्धतीनं या सरकारनं जी सारथी योजना पहिली होती तिला बळकट करण्याचा प्रयत्न केला. बळकट इन सेन्स कसं, पहिले फक्त 15-16 कोर्सेस त्या ठिकाणी शिकवले जायचे, आता 650 कौशल्य विकासचे किंवा तांत्रिक सगळे 650 कोर्सेस ह्या सारथीच्या माध्यमातून शिकवले जातात आणि सगळ्या मराठ्यांना त्या ठिकाणी त्या माध्यमातून स्टायपेंड किंवा शिष्यवृत्त्या किंवा फेलोशिप त्या ठिकाणी सगळ्यांना मिळते. त्याचप्रमाणे UPSCचे MPSCचे जे अभ्यासक्रम असतील त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी, मोठ्या शहराच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या स्टायपेंड सुरू केल्या गेल्या. त्या कोर्सेस प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी स्टायपेंड आणि त्या ठिकाणी त्याचा भत्ता आणि वसतिगृहामध्ये राहण्याची सोय इतकं या सरकारने मराठ्यांना भरभरून दिलं. त्या पद्धतीने सगळं जर देत असतील आणि आम्हाला ते दिलं गेलं असेल आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात जवळजवळ 300-400 कोटीची आत्ता भर टाकून आत्तापर्यंत, आत्ता माझ्याकडे आकडा नाही आहे, काल माझ्या लक्षात विसरलो मी तो आकडा, कितीतरी लाख लोकांना त्याच्यातून 20 लाखाच्या 10 लाखाचा लिमिट होतं, 20 लाखापर्यंत वाढवलं. इतक्यापर्यंत कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठ्यांना आर्थिक सपोर्ट, नोकऱ्या नाही, एकच मिनिटात माझा ऐका ना, एकच मिनिटात माझा विषय संपवतो. मी हे का सांगतोय म्हणजे ही पार्श्वभूमी सांगितली म्हणून आम्हाला एवढं त्यातून म्हणायचं की इतकं आम्हाला सरकारनं दिलं म्हणून आम्ही कृतज्ञता सगळे मराठा समाजाचे ज्या आमच्या संघटना सगळ्या त्या आम्ही व्यक्त करतोय आणि त्या माध्यमातून
एक जर की कोणीतरी याला सपोर्ट तसं न करता आम्ही या ठिकाणी महायुतीला सपोर्ट करतोय आणि इथं श्रीरंग बावणे साहेबांना सुद्धा या ठिकाणी सपोर्ट जाहीर करतोय. बोला बोला त्यांच्या अगोदर रामदास चव्हाण म्हणाले की यांनी ह्या पूर्ण आम्हाला महायुतीला यांनी मराठा पाठिंबा दिला. विसंगती कशी कुठल्या विषयाकडे काय म्हणाला ते आता तुम्ही सांगितलं काय त्यांनी सांगितलं का यापूर्वीच महायुतीला मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे. आता बघा रेकॉर्डिंग आहे. बंधू सकल मराठा नाही म्हणलं, मराठा महासंघ मराठा महासंघानी पाठिंबा काही संघटना नाही म्हणाले मराठा आणि अनेक संघटना आपल्याकडे आहेत महायुतीला पाठिंबा दिला. महासंघाने जरा माहिती असेल तर ती तुम्हाला. आम्हाला 16 पक्षांनी पाठिंबा दिला, त्याच्यामध्ये मराठा महासंघ सुद्धा आहे. असं पाठिंबा दिल्यानंतर आपला कुठला मराठा समाज जागा झाला आणि तो आता बाळाचा पाठिंबा नाही बघा कुठंतरी विनोद साबळे जरंगे पट्ट्यांकडे नेला होता का? नाहीतर तो एक समाजाचा गट महाविकास आघाडीला पाठिंबा देतो म्हणून दुसरा गट तिकडे पाठिंबा देतो. असं आहे. धन्यवाद. जरांगे पाटलांचं कुठलंही असं स्टेटमेंट नाहीये की तुम्ही अमुक उमेदवाराला सपोर्ट करा. त्यांचं म्हणणं होतं आतापर्यंत इतिहासामध्ये जर आपल्या मराठा समाजाला न्याय मिळाला नसेल तर त्याच्यामध्ये मग शरद पवार शालिटाईचा वाद आपल्याला माहिती आहे. म्हणजे माता संजय वगैरे हे समजा शरद पवार गटाचे आहेत, त्यांचं म्हणणं एक होतं की आपल्याला जो न्याय देईल अशा आपण उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. याला देऊ नका त्याला देऊ नका असं मतच नाही. आणि कुठलंही आमच्याही मराठा आम्ही का एकत्र झालोय आज त्याचं एक कारण सांगतो. मगाशी बोलतो मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याचा विषय मी म्हटलं, सकल मराठा नाही म्हटलं, परंतु अनेक संघटना ह्या राज्यात देशात सगळे कार्यरत असतात. मराठा समाज म्हणून काय एक संघ सगळीकडे एका ठिकाणी असं पण नाहीये. व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना तर काही गटाला दिला असेल तर त्यांनी आता ती बातमी कशी आली होती की मावळ मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीनं तर मावळमध्ये आम्ही राहतो आम्हाला माहिती नाही. त्याचा खुलासा करण्यासाठी आज आपण एकत्र आलो. याचा अर्थ असा आहे की आम्ही त्यांनी न विचारता आम्हाला सपोर्ट केलाय. हे सगळं व्यक्ती स्वातंत्र्यवादी सगळ्या पक्षात काम करणारी मंडळी आहेत. आता जरी असेल तरी आमच्यात काय महायुतीमध्ये काम करणारी पण सगळे मंडळी आहेत. आम्ही त्याचा खुलासा करण्यासाठी आलो की आमचं समर्थन त्यांनी घेतलेल्या निर्णयाला नाही. भाजपचे पदाधिकारी कोणी प्रश्न विचारतो. विनोद साबळे मराठा म्हणून वागरे पाटीलांना दिलेला आहे, पाठिंबा दिलाय आणि भाजपचे या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. एक पाय इकडे एक पाय तिकडे अशा लोकांमध्ये आपण त्या पक्षामध्ये कारवाई काढण्याची मागणी करणार आहेत का? कोण पक्षामध्ये काय पद आहे त्यांच्याकडे? भाजपचे कार्यकर्ते आहेत. कोण सांगा ना मला काय पद आहे त्याच्याकडे सांगायचं मला. इलेक्शनमध्ये भाजपच प्रचार करतात. कसं करतील? जर सपोर्ट त्याला देतो म्हणतात तर भाजपचा प्रचार कसे करतील ते? आजचं बोलत नाही आधीचा विषय संपला. ज्यांनी आता त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर त्याचा विषय संपला आणि त्यांनी काही केलं म्हणून हा विषय नाही आहे. हे आम्ही गृहीत धरूनच चाललो होतो. त्यामुळे ते आता पक्षात कुठलं त्याच्याकडे पद नाही आहे, त्यामुळे तो विषयच येत नाही ना. आणि जरा मी 1 मिनिटामध्ये तुम्हाला थोडंसं मग आपण जरांगे पाटील साहेबांचा विषय मला अर्ध्या मिनिटाची पण ही नसेल. फक्त 1 मिनिट जरा 1 मिनिट बघा आणि मग बोला. आणि सांगणं सुद्धा आहे की तुमच्या बाजूने ठीक याच्या स्वार्थासाठी पण मी पाठिंबा कोणाला दिला महायुतीला महाविकास आघाडीला कोणी गैरपीस व्हायचं नाही, गैरसमज पसरायचं नाही. कारण हे स्वार्थासाठी काही काही हिंदू आहेत त्यांचे तिकडे आमच्या तर राहतील आणि तिकडे जातील म्हणून व्हिडिओ बनवतील आणि पक्षाचा नेमत तर त्याच्या पक्षाच्या नेत्याच्या हिताच्या बाजून टाकून देतील. त्यामुळे गैरसमज पसरून घेऊ नका. कारण हिंदू आपलं जे असते तर त्याला नाविलाजी मागाई होत्या आता आहेत. आणि आता किती कोणाला म्हणायचं महाविकास आघाडीमध्ये गेलेले आहेत त्यांना म्हणायचं तर ह्या लोकांना म्हणायचं? हा विषय आता फितुरीचा याचा कसलाच राहिलेला नाही. हा विषय फक्त एकतर्फी कोणीतरी जर तिथे सांगत असेल की सगळ्यांना विचारून आम्ही निर्णय घेतला तर तसं झालेलं नाही. एवढं तिथं सांगण्यासाठी आम्ही आलो. काय काय त्याच्यात वैयक्तिक आता तुम्हाला हा या ठिकाणी तुम्हाला आता ऑडिओ व्हिडिओ बघितला तुम्ही
त्यांनी मांडलं का नाही मांडलं तो त्याचा विषय आहे. आणि ते जेव्हा त्यांच्याकडे जाणार तेव्हा जरांगे पाटील साहेब विचार करते, आम्हाला विचार करायची गरज नाही ना काय, आम्हाला गरजच नाही ना काय, आम्हाला त्यांची कोणाची तक्रार, आम्ही आता क्लिअर कट आमचा विषय आहे, ते जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. आणि आज आम्ही माहितीला आणि जरा इथं या ठिकाणी श्रीरंग बांडे साहेबांना सपोर्ट करतोय एवढं सांगायला आम्ही आता ते मुद्दा आम्ही फोडण्यासाठी इथं आलो, एवढाच आमचा विषय. त्यांची तक्रार कुठं करायची, ते पदावरच नाही तर त्यांना कुठल्या पदावरून काढायचं तो विषय नंतर ते कदाचित असतील तर त्याच्या बाबतीत पण विचार होईल आमच्याकडे. नाही नाही बरोबर आहे. परत तो विषय एक प्रश्न विचारताना लक्षात ठेवा की सकल मराठा समाज म्हणून कोणत्याही पक्षाला पाठिंबा जरांगे पाटील साहेब यांनी केलेला आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता आम्ही जो बसलेला आहे हा सकल मराठा समाज म्हणून नव्हे, वेगळे संघटना आहेत मराठा संघामध्ये, त्याचा पाठिंबा महायुतीला आहे. पुन्हा क्लिअर करून ठेवा, लक्षात ठेवा. परत तो प्रश्न विचारू नका. अन्य काही प्रश्न असेल तर तुमची नक्कीच तुम्हाला देतो ते सगळं मराठा समाजातल्या संघटना सांगा ह्याच्यामध्ये कोण आहे. तुम्ही थोडं समजलं नाही, परत सांगितलं तर बरं होईल. विनंती आपल्याला तर इथे कोणी महाविकास आघाडीचं समर्थक संघटना आहे का की त्यांनी वाघेरेंना पाठिंबा दिलेला नाही, आम्ही आपली भूमिका घेतली नाही असं सांगणारा कोण फक्त मराठा समाज म्हणून कोण उपस्थित आहे का? इथं तसं सांगण्याचा विषय नाही, हा काय कुठल्या पक्षाचा विषय नाही. मराठा संघटना म्हणून आम्ही एकत्र आलोय, त्यामुळे माहितीतले कोणी इथं आले सांगणार कोण आहे असं इथं कोणच नाही. म्हणजे त्या आघाडीतला कोणी इथे असं आघाडीचं तुम्ही बोलता इथं कोणाला सपोर्ट देणार आहे तसं कोणी आलेलं नाही. आम्ही मराठा संघटना म्हणून या ठिकाणी आलोय, मराठा समाज म्हणून इथं आलोय, हाच आपला विषय. आता तुम्ही समजा दुपारीचा विषय नाही तर वैयक्तिक त्यांनी मांडलेला विषय सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी करायला हवं होतं. आम्ही एवढंच सांगितलं की त्यांनी कुठल्या तिथल्या संघटनेला विचारलं नाहीये आणि ते विचारलं नाही म्हणून आम्ही आता क्लिअर करायला लावलो, एवढाच विषय. दुपळी आहे त्रिपळी आहे का झोपळी आहे तर तुमचा विषय तुम्ही सांगायचं. समन्वयक म्हणून मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक फार मोठा महत्वाचा विषय म्हणून आज मांडला जातो. आपण आज राजकीय पटलावर आहात, आपण महायुतीचं समर्थन करून म्हणून बसलेला आहात. खरंच हा राजकीय विषय आहे का मराठा समाजाचा की आपल्याला आज राजकीय पटलावरून तो मांडावा असं वाटतोय? कारण की मराठा समाजाचा हा आरक्षणाचा मुद्दा हा कुठल्या राजकीय पक्षांचा नसून हा मराठा समाजाचा मुद्दा आहे आणि आपल्याकडे फक्त आपल्या महायुतीचेच लोक बसलेले. आम्ही मराठा समाज म्हणूनच बसलोय, पक्ष म्हणून बसलो नाही. सगळं तुम्हाला देतो ते आम्ही आता जे आता आहे ते देतो ना तुम्हाला, प्रिंट मध्ये काढून तुम्हाला देतो, सांगतो सगळ्या देतो तुम्हाला त्या. तर त्या आणि ऐका ना, समाज म्हणून पण आम्ही बसलोय. आता हे चेहरे तरी तुम्ही इथे इतके वर्ष काम करताय, तुम्हाला चेहरे तरी तुमच्या लक्षात येतात की हे मराठा समाजाचे चेहरे आहेत. कुठल्या भाजपा कार्यालयातून आलं? काय काय ऐका ना, कार्यालयातून कुठल्या निमंत्रण दिलं गेलं ते कोणाला दिलं गेलं निमंत्रण? एक तुम्हाला आणि मराठा संघटनाला दिलं गेलं. लक्षात घ्या, मी भारतीय जनता पार्टीचा आहे, याचा अर्थ असा नाही असा म्हणून बाकीच्या पक्षाचे सगळे लोक इथं आहेत. आणि हा ऐका ना, हा पक्षाचा विषयच नाही. मुळात आम्ही सांगतोय की मी पुन्हा सांगतोय की आम्ही कृतज्ञता व्यक्त केली या सरकारबद्दल मराठा समाज म्हणून, कारण आम्हाला दिलंय भरभरून आणि आम्हाला पुढे जे द्यायचं आहे ते देत आहेत. आम्हाला क्युरिटी पिटिशन मध्ये सपोर्टिंग ते आम्हाला परत 10% घ्यायचं आहे. आम्हाला पुन्हा 68 लाखापेक्षा पुढे कोणती सर्टिफिकेट सगळे घ्यायचे आहेत. हे सरकार करतंय म्हणून कृतज्ञता व्यक्त करतोय आणि ते आम्हाला देतंय मराठा समाजाला, म्हणून त्यांचे आम्ही आभार मानतोय. आता आम्हाला आलेली तुम्हाला व्हिडिओ ऑडिओ ऐकून दाखवली, त्याच्यावर तुम्ही चिकित्सा करा पुढची. बोला. म्हणून आता मी तुम्हाला तेच म्हणलं की आता त्यांनी जे
क्लिअर केलं होतं ते तुमच्या पुढे ऐकवलं. आता हळूहळू अजून 8 दिवस काही ठिकाणी, अजून मुंबईच्या 20 तारखेला आहे, अजून आपल्याला नाही का 13 तारखेला आहे. त्याच्यामध्ये अजून जर त्यांना काय द्यायचं असतं ते अजून नव्याने पुढे आलं तर ते दिसेल आपल्याला की अजून नाही जे आतापर्यंत होतं ते तुम्हाला दाखवलं. त्याच्या पुढे अजून उद्या कुणी कोणाला देईल तर आम्ही नाही बोलू शकतो. आता ऐका ना, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु त्या क्लिप मध्येही असंही केलंय त्यांनी तो पाठिंबा जाहीर केला. याचा अर्थ दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करू नये असं नाही. आता क्लिप मध्ये तेच बोललंय की आपल्याला ज्याला मी कोणाला समर्थन करावं नाही करावं हा मुद्दा नाहीये. व्यक्ती स्वातंत्र्य हिशोबाने आपण आपल्या पद्धतीनं ज्याला सोयीस्कर असेल त्यांना तुम्ही सपोर्ट करू शकता असं पण त्यांनी म्हटलं गेलंय. दोन्ही प्रकार. आता संघटनाचं बंधूंनी विचारलं, संघटनाचा विषय. आता संघटना अनेक आहेत, सगळ्यांचे काय पदाधिकारी नाहीये. तर जरांगे पाटील यांचे समन्वयक म्हणून जे साबळे साहेब काम करतात, तर एक समन्वयक असे नाही तर असंख्य समन्वयक आहेत. पण समन्वयकाखाली असंख्य मराठा समाज त्याला जोडलेला असतो. हा कॉमन. आमचं म्हणणं आहे की आम्ही फक्त जो परवा दिवशी स्टेटमेंट झालं त्या स्टेटमेंटला आमचं समर्थन नाहीये. आपण जमल्यानंतर प्रश्नोत्तर अनेक येतात, पण आमचं त्याला समर्थन नाहीये हे सांगण्यासाठीच आपल्याला आलोय. मग आपल्याला मेसेज भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसकडून येऊ, शिवसेनेकडे येऊ, राष्ट्रवादी येऊ, एक कुठल्याही पक्षात येऊ, एक मॉनिटर म्हणून आपल्याकडे जसं आला असेल तसं आता साबळे समन्वयक म्हणून त्यांनी लावलं, तसं आमचे कोण समन्वयक म्हणून किंवा आमचे कोण नेते म्हणून आपल्याला ह्या पत्रकार परिषदेचा मेसेज आला असेल त्याचं उत्तर असं आहे. जरांगे पाटलांचं आपण नाव घेत आहे, पण ते जरांगे पाटील स्वतः सांगतायत की भाजपाला मतदान करू नका, गृहमंत्र्यांनी मराठा समाजावर अन्याय केले, ते त्यांचे व्हिडिओ आम्ही पण तुम्हाला आमचे दाखवले व्हिडिओ. आता मी म्हणून बोललो ऐका, उद्यापर्यंत परवापर्यंत जो बदल होईल तो ऍक्सेप्ट करू आपण. उद्या जरांगे पाटील साहेब जर बोलले नाही द्यायचा सपोर्ट तर तो त्याच्यात फायनल स्टेटमेंट होईल उद्याची. आजची नाही आहे ती. आता बघा त्याचा प्रत्येक विचारायला लागेल तो प्रत्येक शब्दाला ऐका ना निलेशराव, प्रत्येक गाण्याला 2 बाजू असतात, तसे वाक्यालाही 2 अर्थ असतात. ज्या वेळेला वाशीमध्ये मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटील आले होते त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विषयी काय चांगले म्हणून स्टेटमेंट आपल्याला माहिती. आज राज्याचं नेतृत्व करत असताना एक मराठा समाज म्हणून नव्हे परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून ती न्यायाची भूमिका जे आतापर्यंत 10% वाढीव 50% कायद्यात बसेल नाही बसेल पण अशीपर्यंत कोणी हिंमत केली नाही. हे जरांगे पाटलांचं स्टेटमेंट होतं ना राज्य किंवा साहेबांनी आम्हाला न्याय दिला 10% वाढ, ते तिकीट नाही हा नंतरचा भाग. त्यावेळेला मग त्यांनी असे केलं, आपण सर्व मीडियाने पाहिलं, आपण पण शब्दाचे अर्थ सोयीस्कर काढले जातात. मग माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10% जेव्हा वाढीव दिलं तेव्हा जरांगे पाटलांनीच गुलाल लावला. त्यावेळेलाच त्यांनी त्यांची वाहवा केली. आणि नंतर कालांतराने स्टेटमेंट कधी येत असतात, सगळ्याचा अर्थ आपण लावतो. बोला. साबळेने दिलेला पाठिंबा वाघरे पाटील यांना जास्त फायदा होईल या तुमचा पाठिंबा वाघरे जास्त फायदा होईल. आम्ही फायदा तोटा साबळेने पुन्हा एकदा सांगतो विवेकराव, पुन्हा एकदा सांगतोय आम्ही फायदा तोटा हा सब्जेक्ट नाहीये. साबळे हा काय आमचा विरोधक नाहीये, ते आमचे मित्रच आहेत. आम्ही जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात सर्व मराठा समाजाला घरी ठेवू नये आमचा प्रश्न एवढाच आहे. फायदा तोटा बघा, फायदा तोटा तर विशेष नाही, तो होईल तो नाही होईल येणाऱ्या कालखंडामध्ये, पण आमची मोटिव्ह तशी नाही. 4 जूनला कळेल ना, 4 जूनला कळेल. बोला. पाटील वाशीला ज्यावेळेस आंदोलन झालं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयीची अंमलबजावणी होईल त्या अनुषंगाने डिक्लेअर केलं होतं. आणि महाआघाडीचे काही समर्थक मुलाचा अपमान झाला अशा फोन व्हायरल होत आहेत. काय सांगाल आपण मराठी समाजाला काय? नाही तुम्ही बोलला तो प्रश्न बरोबर आहे. आज आपण बोलतोय वेगवेगळ्या विषयावरती. एखाद्याने व्यवस्था करत असताना ते राबवण्यासाठी किती अडचण येतात हा शाहू माझ्यापासून चाललेला धडा आहे, काय आजचा नाहीये. परंतु आम्ही जी मुख्यमंत्री साहेबांनी हिंमत दाखवली त्या हिमतीच्या वरती जरांगे पाटीलने गुलाम करून साहेबांची वाह केली होती. आम्ही आता ते शासनाचे काही टेक्निकल मुद्दे असतील, काही गव्हर्नमेंटचे असतील, काही कोर्टाचे विषय असतील, ती होती. परंतु आमचा काउंटर एवढाच आहे, काल जी बातमी आली त्याच बातमीच्या संदर्भात आपण तेवढं फक्त एवढे आता आम्ही काही कुठल्या खात्याचे, आम्ही विंग खात्याचे मंत्री, आम्ही काही मंत्री नाहीत की त्याचा निर्णय तुम्हाला सांगावा. तो ज्या ज्या खात्याशी निगडीत तो विषय घेतला जाईल.
आमचा विषय एवढाच होता की जी स्टेटमेंट आली त्यासाठी आमचं समर्थन नाहीये, एवढ्यासाठी आज आपल्याला बोलवलं होतं. मराठा समाजाचे आता तुम्ही ज्या संघटना सांगता ते महायुतीला किती संघटनेचा पाठिंबा आहे. आता तुम्ही सांगताय की साबळेंचा हा विषय तो त्यांचा इथे मराठा समाजाचं नेतृत्व करताय, तो भाग वेगळा, त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा याच्याशी आम्हाला घेऊ. आता इथे काय झाले, तुमच्या प्रश्नाचे उत्तर सावंत साहेब आलेत, मराठा संघटना त्यात ते स्वतः त्याचे सरचिटणीस आहेत आणि कल्याणचे बाकीचे कुठले कुठले आहेत ते इथं आलेले तेवढे तरी सांगा. आणि एक समाज म्हणून एक पहिलं लक्षात घ्या की आपण एक समाज म्हणून बसलोय, आम्ही समाज म्हणून आलोय. ज्यात आता अनेक संघटना येत आहेत, कल्याणचे आलेत, मुंबईचे आलेत, त्या पद्धतीनं ते एक एक संघटना याच्यामध्ये देईल. पण आता आम्ही समाज म्हणून बसलोय आणि शेवळे साहेबांनी सांगितलं तसा विषय एवढाच आहे की ते त्यांनी सांगितलं त्याला आमचं समर्थन नाही, एवढाच विषय आहे. नाही फूट वगैरे काय पडणार आहे त्याच्यात, मग ते बोलून तसं करत बसायचं का? नाही पण त्यांनी जे पत्रकार परिषद घेतली सगळ्यांना विचारून घेतली का? त्या आम्हाला गृहीत धरून घेतला, आम्ही आमचा विषय सांगितला, आम्ही त्या मताशी सहमत नाही. बोला साहेब, बोला. एवढाच विषय, त्या मताशी आम्ही सहमत नाही. त्यावेळेचा विषय जर त्यांनी आम्हाला विचारला असता आणि आम्हाला पटला असता तर विषय, जर तरचा विषयात आता कशाला जायचं? जर तर नका जाऊ तुम्ही. ज्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इथे वारकेश्वरला मीटिंग घेतली होती सह्याद्री अतिथीगृहात, जवळजवळ 400 समन्वयक आले होते. जरांगे पाटलांचा आणि यांचा काही विशेष संबंध नाही. अजूनही ज्यांनी पाठिंबा दिलाय ते जरांगे पाटलांना विचारून कुठल्याही नेत्याने, आमच्या मराठा समाजाच्या नेत्याने त्यांना विचारलं नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही. अशाच पद्धतीच्या अनेक घटना या महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. आणि मग ह्या घटनांमध्ये आपण जर विचार केला तर अशा घटना घडू नये असं आमचं वैयक्तिक मत होतं. पण राजकारण आहे, ही देशाची निवडणूक आहे, त्या देशाच्या निवडणुकीच्या परिवर्तनामध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे अशी एक भावना निर्माण झाली. आणि मग मराठा समाज हा 33% असलेला हा मराठा समाज प्रत्यक्ष ज्या वेळेलाच याच्यामध्ये उतरतो, राजकारणात आहे आणि त्यामुळे सगळ्या समाजांना सोबत घेऊन जाणारा हा एकमेवच मराठा समाज आहे अशी एक प्रसिद्धी आहे. आणि म्हणून राजकारण, समाजकारण ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर आपल्याला याचं उत्तर आपोआप मिळेल. नाही, राजकारणामध्ये सगळेच आम्हीच मराठा समाजाचे किती नेते आहेत. जरांगे पाटील साहेब अकोटच्या संख्येने मोठा गेला मराठा समाजाच्या तेव्हा त्यांच्यासोबत होती. आता जरांगे पाटलांनी 2 दिवसापूर्वी उदयनराजेंना पाठिंबा जाहीर दर्शवलाय, प्रकाश आंबेडकरांना काही पाठिंबा दर्शवलाय. यापुढे तुम्ही तुम्हाला काय म्हणालो की जवळजवळ हे सगळे समन्वय प्रत्येकाला जरांगे पाटीलच समजतो. त्यांच्या बरोबर फोटो काढला म्हणजे असे माझे सुद्धा आमच्याही मंडळामध्ये फार जवळचे त्यांच्याच सोबत असलेली मंडळी आहे, त्यांना मी विचारलं पूर्ण, पण तिथपर्यंत त्या याच्यापर्यंत जात नाहीत. हे जरांगे पाटलांचे फोटो दाखवून एक वेगवेगळे स्टेटमेंट काढतात, कुणाला जमेल तसा पाठिंबा देतात. हे दुर्दैव आहे, मराठा समाजाचं दुर्दैव. साबळे काम करतो, मराठा समाजाबरोबर मी त्याच्याबरोबर काम केलं. किसनराव वनखंडेने आणि आम्ही त्यावेळेला साबळे ज्यावेळेला अखिल भारतीय मराठा महासंघ बंद केला किंवा शशिकांत पवारांचा कोल्हापूरमध्ये राजीनामा घेतला, त्यावेळेला किसनराव वनखंडे अध्यक्ष झाले. पण उद्या ती कोर्टात केस चालली आणि त्याला बेंट आलं आणि हा सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला. त्यावेळेला आम्ही भारतीय मराठा महासंघ काढला. तिथपासून तुमचे साबळे काम करतात नाही अशातला भाग नाहीये. पण तुम्ही विचारलेला प्रश्न, मराठा समाजाच्या अतिशय जवळ असलेला साबळे आहे, तो काम करतो आणि चांगलं काम करतो असंही माझं मत आहे. पण संधी मिळाली की संधीचा फायदा उचलण्याचा जे जे प्रयत्न करतात समन्वय, त्याचा हा समाजाचा त्यांचा राग आहे. आलं तुमच्या लक्षात?
पक्षाला कुठल्याही जरांगे पाटलांनी पाठिंबा दिलेला नाही. मी 4 दिवसापूर्वी जरांगे पाटील आणि यांची मीटिंग घेऊन आलो. बराड सर सोबत होते. आमच्या मंडळाचे समन्वयक समितीचे अध्यक्ष सुभाषदादा पाटील हे त्यांच्या अतिशय जवळचे, त्यांच्या बरोबर असणारे मी भेटून आलो. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्यांना जे शक्य होईल ते करा. एखाद्या पार्टीला किंवा एखाद्या समाजातल्या नेत्यांना माझा पाठिंबा असं कुठेही त्यांनी स्टेटमेंट काढलेले नाही. ऐका ना, अरे हा आजचा विषय आम्ही या ठिकाणी मतमतांतर होणार नाही असेच सगळे वागतोय. झालेल्या लोकांचं, आमच्यातल्या तरुणांचं बलिदान पण आम्ही विसरू शकत नाही. आणि याच्यावरती ऑनेस्टली सांगतो की कुणीही राजकीय पोळ्या भाजू नये, कारण जे गेले त्यांचं दुःख घरचं सगळ्यांनी आम्ही बघितलंय. त्यामुळे विषय तो तसा नाही. म्हणून कोणीतरी उठलं आणि काहीतरी सांगितलं की आम्ही याला सपोर्ट, त्याला सपोर्ट, तसं करण्यापेक्षा त्यांनी जे सपोर्ट जाहीर केला त्याला आमची सहमती नाही हे एवढं सांगण्यासाठी आम्ही इथं आलो. सगळे समाज आम्ही एकत्र जमून इथे आलोय आणि त्यामुळं कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं काम होतं. याच पद्धतीने आपण चाललोय आणि मराठा समाजाच्या ह्या भावना आहे. आणि मराठा समाजामध्ये कधीही उद्या जेव्हा पुन्हा आम्हाला ऐकलं का, उद्या पुन्हा आम्हाला जेव्हा सरकारकडनं काय मिळेल नाही मिळेल, पुन्हा आम्हाला समाज म्हणून रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देणार नाही. आली तर पुन्हा सगळा समाज एका मनाने, एका दिलाने रस्त्यावरती उतरलेला तुम्हाला दिसेल. कुठेही दुफळी माजवण्याचा कोणाचाही इथं प्रयत्न असणार नाही. आणि असा होत असेल तर आम्ही ज्या पावलं मागे सरकू एवढंच सांगतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की आम्ही मराठा समाजामध्ये सांगा सावंत साहेब. ऐकलं? मराठा समन्वय संघर्ष समिती. तुम्हाला त्याचा लेटर हेड पाहिजे का? हा ना, पण लेटर हेड मिळेल. ऐका, तुम्हाला मोबाईल मध्ये आहे, प्रिंट काढून तुम्हाला लेटर हेड पण मिळेल. त्याची काळजी नका. मुद्दा एक लक्षात घ्या, आपण पत्रकार बंधू आहात. जसा समाज घडवायचा बिघडवायचा तुमच्या लेखणीत आहे. त्यामुळे समाज घडला पाहिजे. आपण त्या पद्धतीने गेलं पाहिजे. कारण हे लेखणीचं इतकं पवित्र प्रचंड आहे, ही दुधारी शस्त्र आहे. कसं वापरायचं ते तुम्ही वापरा. समाज घडवण्यात आमच्यापेक्षा मोलाचा वाटा तुमचा आहे. त्यामुळं त्याला कुठेतरी फाटे फोडून आपण वेगळ्या ठिकाणी जाण्यापेक्षा तुम्ही समजदार आहात सगळे. त्यामुळं चांगला याचा विषय घ्या आणि चांगलं घडेल याचा आपण प्रयत्न करूया. आभार मानतो. कोण बोलते मला? पत्रकार साहेब काय होतं माहिती का, जो अजेंडा माझ्या जीवावर करत असेल त्याला थारा देऊ नका. तोच विषय जो कोण असेल तो. त्याने जो पत्रकार बंधूंनी जो प्रश्न विचारला की जरांगे पाटील साहेबांनी 3 व्यक्तिमत्वाला जो पाठिंबा दिला, लक्षात ठेवा ते व्यक्तिमत्व म्हणून पाठिंबा आहे. राजेश्री शाहू महाराज असतील. साहेब थांबा, मला बोलू द्या. त्यांना तुमचं काय म्हणणं आहे बोला. थांबा ना, त्यांचं देऊ शकते ना, व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, कुठे नाही बोलतोय आम्ही. पण त्यांनी बघा लक्षात ठेवा, जी एकच सकल मराठा समाजमध्ये आहेत. रसायनी टाइम्स मध्ये जे आलेलं आहे सकल मराठा समाज म्हणून पाठिंबा आहे. त्यांनी वैयक्तिक कोणालाही पाठिंबा द्यावा. इव्हन जरांगे पाटील काय सांगितलं की व्यक्ती म्हणून मी 3 व्यक्तींना पाठिंबा दिलाय. परत लक्षात ठेवा, राजेश्री शाहू महाराज, छत्रपती वसुंधराजे भोसले आणि आंबेडकर. व्यक्ती म्हणून परत लक्षात ठेवा, व्यक्ती म्हणून, पक्ष म्हणून नव्हे. कारण काय होतंय, उत्तर पाहिजे तुम्ही आमच्याकडून बोलून घेऊ नका, असा विषय असतो कधी कधी. आणि एवढाच विषय, सकल मराठा समाज म्हणून पाठिंबा नाही, याच्यासाठी हे सगळे मान्यवर इथे जमलेले होते. आणि कोणा बघा, देश कोणाच्या हातात सुज्ञान द्यायचं आहे सर्व जनतेला माहिती आहे. मी सुज्ञान आहे, मी सुशिक्षित आहे,
प्रत्येकाच्या घरात माहिती आहे की देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे, त्याच्यामुळे तो विषय येत नाही की कोणत्या समाजाने पाठिंबा द्यायची गरज आहे. 62 वर्ष थांबलो, अजून 10 वर्ष आम्ही थांबू शकतो, कारण आम्हाला खूप आशावादी आहे आम्ही येणाऱ्या सरकारकडून. मी आभार मानतो. झालं का आता, झालं आता काय? अनेक आंदोलनं झाली आणि याच्यावर महायुतीच्या सरकारमध्येच त्यांच्यावर अत्याचार अन्याय झाले. त्यानंतर जरांगे पाटील म्हणतात की तुम्हाला कोणाचा बदला घ्यायचा त्याचा बदला घ्या, म्हणजे अन्याय झाले त्याचाच बदला द्यायचा, म्हणजे महायुतीचा बदला द्यायचा असं त्यांचं आवाहन आहे. आता याच्यावर तुम्ही याचं उत्तर एक विषय कसा आहे की कोणाचा बदला घ्या वगैरे काय, आता हे तुम्ही बोलताय. ऐका ना, असं अर्थात नाही. जरांगे पाटील साहेबांनी स्पष्ट काय बोललंय, एक आम्ही दाखवले त्याच्यामध्ये सरळ सांगितलं की मी कोणाला पाठिंबा देत नाही. ऐका जरा, विषय एक, मी कोणालाही पाठिंबा देत नाही आणि आमच्या ह्याच्यावरती कोण जर मागे पुढे करून करत असेल तर त्याला माझा सपोर्ट नसेल, हे पहिला विषय त्यांनी मांडला. तुम्ही त्याच्या पुढे जाऊन असं म्हणताय की असं जर कोण करत असेल तर त्याचा बदला घ्या. आता हे कोण असं म्हणतं मला माहिती नाही, पण असं कोण करत असेल तो जरांगे पाटील साहेबांचा विषय ते संघटनेचे सगळ्यांचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या मागेच आम्ही सगळेजण उभे आहोत. फक्त एक माणूस कुठेतरी काहीतरी सांगतो तसं होऊ नये म्हणून आम्ही त्या मताशी सहमत नाही एवढंच सांगण्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना हा त्रास आम्ही दिलाय. ओके, सर्व पत्रकार बंधू भगिनींचा मनापासून आभार व्यक्त करतो. आजची ही पत्रकार परिषद संपली अशी जाहीर करतो. धन्यवाद.